प्रेम असंख्य गोष्टींना एकत्र करणारं म्हणजे प्रेम. ते कोणावरही होतं, लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत. प्रेमाला अंतर नसतं. आणखीन अंतर असतं तर ते प्रेम नसतं. प्रेम आपलंसं करतं. दोन मनांना, दोन नात्यांना प्रेमच एकत्र आणतं. असं म्हणतात की प्रेमानं जग जिंकता येतं. आयुष्यात तुमची, आमची, प्रत्येकाची असतेच ना एक लव्ह स्टोरी. अगदी तशीच ही लव्ह स्टोरी. तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? नाही नाही, मी ठीक आहे. आई गो, काय आलं? माझा पाय चमकलाय वाटतं. थांबा, माझ्याकडे काहीतरी आहे. आणि तुम्हाला बरं वाटेल त्याला. आता बघा येते मी उठायला. देऊ येऊ का तुम्हाला सोडायला? नको, जाईन माझी मी. सोडतो ना तुम्हाला घरापर्यंत. नाही, इथे जवळच आहे, जाते मी. नक्की ना? हो हो, ठीक आहे, चला बा. बाय. थँक्यू. मामा, कुठं आहेस? कुठं आहे रे? अरे तू थांब जरा, माझा अर्धा किलो राहिलाय, थोडा करते आणि लगेच येते. जरा कसलं रे व्हिडिओ? रील्स करता मामी तुझी. भावा, काही नाही. चालायला का जेव्हा बघायचं. इथं आम्हाला जेवण बी आहे ना, तुला कुठलं देतं मामी? मामीला व्हिडिओ महत्वाचे, पाहुणे महत्वाचे नाहीत कोण. देव करते बाबा तुमच्या गावाकडे. बेकार. मम्मी अगं ये की लवकर बाहेर. साधं शिवाला पाणी तर विचार. तुझं तर घेऊन येत एकदा. समजलं. हे तर पाणी पे, मामी काही देणार नाही आता. तुला बी लागा झालं नव्हतं. झालं बाबा व्हिडिओ एकदाचा. आम्ही पाया पडतो. आयुष्य बांधतो हो. घर शोधा तुला त्रास तर नाही ना झाला? नाही नाही, गावातली माणसं लई चांगली. अरे फोन करायचा, त्या गाण्याला पाठवलं असतं की तुला न्यायला. राहू दे, कशाला आलो मी. चल, मी केलेलं तुला इंस्टाचा व्हिडिओ दाखवतो. ए गाण्या उठ, चला तुझा. चल चल, अरे गाण्या उठ की. बस, अरे मी भारी भारी व्हिडिओ केलं. काय नादाला लागलायस तू? हे बघ, असलं भारी भारी व्हिडिओ केलं सांगतो तुला. बघितलास काय? अरे कौतुक कर की.
अहो एक दाखवा की सरळ एक तर कुठला तर हे बघ हे बघ कसं वाटतंय भारी करताय की. मामाला सांगू नको बरं मी व्हिडिओ करते म्हणून मामाला सांगू नको मला माहित नाही. हे कसलं भारी केलंय ना मम्मी काय की नाही होय होय बरं आहे की जातो जरा फ्रेश होतो. हा जा तू फ्रेश हो त्या गाण्याला सांगते मी तुला काय कसं खायला करून द्यायला आणि तू फ्रेश होऊन ये आणि मी लगेच राहिलेला माझा व्हिडिओ बनवते चल चल लवकर फ्रेश हो तू जा लय दिवस झालं कोण गावलं नाही रे. गावात आता पोरीच राहिल्या कुठं. अरे कधीतरी बोलत जा नीट शेमण्या. ए काय घाल्या का चढलो का तू यावर. तसं नाही रे. हा लय दिवस झालं म्हणलं मी चांगलं पैशाचा बोकाड घालून नाही रे. अरे मग असं बोल की बोकाड आय घाल्या. अरे मी बोलायच्या अगोदर तुझा रेडा तू चढवलास माझ्यावर आय घाल्या. बरं आता बस की आय घाल्या चल की. काय मग शिवा कसं आहे शहराकडचं वातावरण. आहे तसं आहे बघ. गावाकडं कसं आहे? आमच्याकडे बाहेर आहे. अरे या हाताला काय लागलं रे. अरे झालंय तर जरा आपला. अजून कुठं लागलं नाही ना तुला. इथं पोलीस बनलेली आहे. अरे कोण होती तुझी सारखी. आता मला कसं माहित असं पण जेव्हा तिला भेटलो तेव्हा असं झालं मी तिला बऱ्याच वर्षापासून ओळखतोय. काय तिचं सौंदर्य स्वर्गातून उतरलेली अप्सराच असेल. हा गावात एंटर प्रेम मज्जा आहे बाबा तुझी. तसं काय नाही रे. मला वाटते ती नक्की तुला भेटेल परत. तसं म्हणतो पिक्चर मध्येच असते. पिक्चर वगैरे नसते रिअल लाईफ मध्ये नसते. नक्की तुला भेटेल मी सांगतो ना तुला. बरं बाबा तुझंच खरं. जातो मी. काय रे धन्या काय झालं. बस काय रे काय झालं. संगीचा बा माग लागला काय. मग काय तुझा बापा माग लागलेला काय. नाही रे मग असा घाबरला का. अरे जमा जरा एवढा लांबच चालत आली आणि भावानो संगीनं वय म्हणली. अरा मग भारीच कधी चढतो. ए काय झाल्या ए शामण्या घोड्यावर म्हणलो मी. मग आज पार्टी झालीच पाहिजे. फिक्स. भावानो जाऊया दुपारच्याला. बर चालते मी जातो. हो वैरा धन्याला पोरगे पडलेला का. काय असतं त्याच्यात. लका ती संगीत धन्याला पटली आणि म्या विचारलं तर मला चपलानं मारलं. होय की अजून तुझा तोंडावर जावण गेलेला नाही. अरे आय घाल्या मला तर फक्त चपलानंच मारलं. तुला उघडा करून मारलं.
एका नजरेत मन माझं तिच्यावर उडालं. साला माझं नशीब गांडू, पण मला मागं कोणी ओढलं. ए गौतमी, दिल में जो आग लगी है उसे बुझने ना दूंगा. अगर तेरी डोली उठी तो जमाने को जला दूंगा. ते जमाना मी म्हणत सोड, पहिले तुझी पॅन्ट खाली आली ती वर ओढ. माझ्या नवऱ्याला समजलं ना तर तुझ्या तिरडीला आग लावेल तो. ए गौतमी, मी लय प्रेम करतो तुझ्यावर. दिल चीर के देख तेरा ही नाम होगा. ए काय झालं? मग सुरा घेऊन येते, तुझं दिल चिरून बघते, त्यात माझंच नाव आहे की आणि कोणाचं. ए गौतमी, तुझ्यात माझी बायको दिसती. डायलॉग छान आहे. जगण्यात हिंमत असेल तर लग्नावाली पण पटते.